आतापर्यंत आपण पाहिलं, प्रिया लग्न करून घरात आली होती. सुधाताई तिला निरनिराळ्या प्रकारे सासूरवास करत होत्या. आता इथून पुढं सुधाताईंचा सासूरवास सुरूच होता. सुयश या सगळ्या गोष्टींना कंटाळला होता. प्रिया मात्र नेहमीच शांत राहायची. प्रिया, अगं डॉक्टर आहेस तू आणि काय एवढं सहन करतेस? माझीच आई आहे, पण किती विचित्र वागते तुझ्यासोबत. तुझा जीव चिडून जात नाही का गं? तुला हवं असेल तर आपण वेगळं राहू. सुयश आईच्या वागण्याला कंटाळून प्रियाला म्हणाला. कसं आहे ना सुयश, मी डॉक्टर असले, स्वतःच्या पायावर उभी असले ना, तरी माझ्यावर माझ्या आईवडिलांचे संस्कार आहेत, जे मला सासूला मोठ्या माणसांना प्रत्युत्तर देण्यापासून अडवतात. मला माहिती आहे आई एवढ्या वाईट नाही आहेत. त्या कदाचित माझी परीक्षा घेत असतील. आपण तर आपली प्रत्येक केस परीक्षा समजूनच हँडल करतो ना. मला विश्वास आहे एक दिवस या परीक्षेत नक्की उत्तम गुणांनी पास होईल. प्रिया आत्मविश्वासानं म्हणाली. तिचं बोलणं ऐकून सुयशही थोडा शांत झाला. एक दिवस प्रिया संध्याकाळी हॉस्पिटलमधून घरी आली. ती घरी येण्याआधी सुयश घरी आलेला होता. तिच्या हातात एक बॉक्स होता. तिनं तो टेबलवर ठेवला आणि सुयशला आवाज दिला. सुयश आणि सुधाताई हॉलमध्ये आले. शंकरराव आधीच तिथं बसून होते. प्रियानं तो बॉक्स उघडला. अरे वा, इमर्जन्सी किट. बरं सुचलं तुला. चांगलं झालं आणलंस ते. सुयश आणि प्रिया बॉक्समधलं एक एक सामान बाहेर काढत होते. त्यात काही औषधं आणि मेडिकलचे काही इन्स्ट्रुमेंट्स होते. याला म्हणतात ना, हात दाखवून अवलक्षण. घरात सगळे ठणठणीत आहेत, तरी हिनं मुद्दाम हे घरात आणलं. नेहमीप्रमाणे सुधाताईंनी प्रियाला विरोध केला. त्यावर सुयश काही बोलणार तर प्रियाने त्यांना अडवलं. आई, डॉक्टरचं घर आहे आपलं. आपल्याला गरज पडली नाही तरी शेजारी पाजारी कधी काही इमर्जन्सी आली तर एक डॉक्टर म्हणून आम्ही हे वापरू शकतो ना, आणि कुणाचा तरी जीव वाचवू शकतो ना. आई, तुम्ही पण एकदा सगळं चेकअप करून घ्यायला हवं. बघा, मी बाबांना मागच्या वेळी म्हटलं होतं आणि त्यांनी ते केलं. बीपीचा त्रास निघाला ना त्यांना. प्रिया म्हणाली. तू मला सांगू नको. मला विनाकारण औषधांवर जगायचं नाही आणि ही अवदसा तुमच्या खोलीतच ठेवा. सुधाताई रागानं म्हणाल्या आणि त्यांनी संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडलं. सुधाताईंच्या अशा कुरघोडी करणं सुरूच होतं. बघता बघता प्रिया आणि सुयशच्या लग्नाला वर्ष झालं. सुयश पुढील शिक्षणासाठी विदेशात जाणार होता आणि त्यासाठी लागणारी परीक्षाही तो पास झाला होता. सर्वांना वाटलं प्रिया त्याच्यासोबत जाईल, पण प्रिया विदेशात गेली नाही. इथं राहून तिनं त्यांच्या नव्या हॉस्पिटलसाठी जागा घेऊन त्याचं बांधकाम सुरू केलं, जेणेकरून सुयश परत आल्यावर स्वतःच्याच हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस सुरू करू शकणार होता. प्रिया, फक्त बांधकामासाठी तू इकडं कशाला थांबली? ते काम मी सुद्धा करून घेऊ शकलो असतो, शंकरराव तिला म्हणाले. नाही बाबा, तेवढंच कारण नाहीये. तुम्ही, आई, माझे आई बाबा, आता तुम्हा सर्वांचं वय झालं आहे. कधी कुणाला काही गरज लागली आणि आम्ही दोघंही इथं नसू तर आमच्या डॉक्टर होण्याचा काय उपयोग? 2 वर्षांचा प्रश्न आहे. सुयश परत येणारच आहे. आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. प्रिया बोलत होती. सुधाताईंनी हे बोलणं ऐकलं. तू तर नेहमीच वाईट विचार करणार. लगे आमचं मरणच दिसलं का तुला? नेहमीप्रमाणे सुधाताई अर्थाचा बेअर्थ काढत होत्या. शंकररावांनी त्यांचं बोलणं मध्येच थांबवलं आणि त्यांना समजावून सांगितलं. नेहमीप्रमाणे त्याने सुधाताईंमध्ये फारसा फरक पडला नाही. बघता बघता सुयशला विदेशात जाऊन 1 वर्ष झालं. तारेवरची कसरत करत करत प्रिया हॉस्पिटल, घर आणि नवीन जागेचं बांधकाम सगळं बघत होती. शंकरराव तिला जमेल ती मदत करत होते. प्रिया रात्री हॉस्पिटलमधून उशिरा घरी आली होती. दिवसभराच्या दगदगीनं तिला अगदी गाढ झोप लागली होती. पहाटे पहाटे सुधाताईंच्या आवाजानं तिला जाग आली. त्या शंकररावासोबत काहीतरी बोलत होता. प्रिया झोपेतच होती. तिला त्या काय बोलताय हे कळत नव्हतं. अचानक सुधाताईंचा किंचाळण्याचा आवाज आला. प्रिया खाडकन उठली आणि धावतच रूमच्या बाहेर गेली. हॉलमध्ये शंकरराव कोसळले होते. तिने त्यांची नाडी पाहिली. तिला नाडी सापडली नाही. तिनं धावतच जाऊन रूममधला इमर्जन्सी बॉक्स आणला. शंकररावांना तपासलं. त्यांच्या हृदयांची स्पंदनं लागत नव्हती. प्रियाने ताबडतोब त्यांच्या छातीवर दाब देत CPR सुरू केला. आई, तुमचा फोन आणा. मी एक नंबर सांगते, तो डायल करा. CPR देत प्रिया बोलत होती. सुधाताईंनी फोन आणला. प्रियानं सांगितलेला नंबर त्या लावत होत्या.
पण त्यांचे हातपाय लटलट कापत होते. प्रियानं फोन स्पीकरवर टाकायला लावला. हॉस्पिटलमध्ये बोलून तिनं ॲम्ब्युलन्स बोलावून घेतली. सुधाताईंना कळायच्या आत सर्व हालचाली होत होत्या. आज त्या काचेतून ICUमधल्या हालचाली स्तब्ध होऊन बघत होत्या. 2 वर्षापासूनच्या घटना क्षणात डोळ्यासमोरून गेल्या होत्या. आई, प्रियाने आवाज दिला आणि त्या भानावर आल्या. प्रिया दिसताच इतक्या वेळ अडवून ठेवलेला अश्रूंचा भान फुटला होता. प्रियाच्या गळ्यात पडून त्या एखाद्या लहान मुलाप्रमाणे हमसून हमसून रडत होत्या. प्रिया मायेनं त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत होती. काय होईल पुढं? शंकररावांना बरं वाटेल की नाही? पाहूया पुढच्या भागात.